Good morning, friends. Today in this lecture we are going to see our second chapter, that is 1.2 on saying please. And in this chapter we have seen that how Alfred George Gardiner gave importance on the word that is please. Sweeten the atmosphere around us, and how discourtesy and ill manners spoil or pollute it. मित्रांनो, या लेसनमध्ये अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी प्लीज या शब्दावर त्यांनी जोर दिलेला आहे, त्या शब्दाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि पोलाइट स्पीचमुळं आणि पोलाइट मॅनरमुळं, म्हणजे अगदी नम्रतेचं जे बोलणं असतं, जी वागणूक असते, त्याच्यामुळं कशा पद्धतीनं आपल्या अवतीभोवती असलेलं जे वातावरण आहे ते कसं स्पॉइल होतं, घाणेरडं होतं किंवा पोल्यूट होतं, दूषित होतं. या लेसनमध्ये पेज नंबर 16 वरील लास्ट पॅसेज पासून आपण बघणार आहोत. लक्ष द्या. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्ट अस ॲज ए क्लास that I pay a tribute to a particular member of that class. की मला असं म्हणायचं नाही की माझ्या मनामध्ये अशी फिलिंग नाही अनफ्रेंडलीनेसची, शत्रुत्वाची किंवा मैत्री नसलेल्याची अशी फिलिंग नाही कुणाबद्दल. टू कंडक्टर्स ॲज ए क्लास. कंडक्टर्स ॲज ए क्लास म्हणजे सगळे कंडक्टर्स, जेवढे काही कंडक्टर्स आहेत त्या सगळ्यांविषयी मी इथं त्यांच्याविषयी दुश्मन असल्याची भावना माझ्या मनात नाही. दॅट आय पे ए ट्रिब्यूट टू ए पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. त्या क्लासमधल्या म्हणजे कंडक्टर लोकांमधल्या फक्त मी इथं जे उदाहरण देणार आहे ते मी माझ्या एका चांगल्या कंडक्टर मित्राचं मी एक उदाहरण देतोय. एका चांगल्या माझ्या कंडक्टर मित्राबद्दल मी इथं बोलतोय. याचा अर्थ मला असं नाही म्हणायचं की इतर कंडक्टर्स जे आहेत, तो जो क्लास आहे त्यांच्याबद्दल मला मित्रत्वाची one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. आणि ज्या मी माझ्या मित्राचं, कंडक्टर मित्राचं जे उदाहरण देणार आहे त्याची आणि माझी पहिली भेट केव्हा झाली? when I jumped onto a bus, जेव्हा मी एका बसमध्ये चढलो. and found that I had left home without any money in my pocket. आणि बसमध्ये बसल्यानंतर मला एक जाणीव झाली की घरातून मी पैसे न घेताच, पॉकेटमध्ये पैसे न घेताच मी त्या बसमध्ये चढलेलो होतो. पॉकेटमध्ये कसलेही पैसे नव्हते. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. प्रत्येकासोबत हा अनुभव आलेला आहे, प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे आणि नोज द फिलिंग,
आणि त्यावेळेस काय फिलिंग होते बसमध्ये बसल्यानंतर आणि आपल्या पॉकेटमध्ये पैसे नसल्यानंतर काय फिलिंग होते, काय फिलिंग असते ते सगळ्यांना माहिती आहे. द मिक्स्ड फिलिंग, त्या सगळ्या मिक्स्ड फिलिंग, ज्या चित्रविचित्र ज्या फिलिंग्ज आपल्या मनामध्ये येतात, त्या सगळ्या फिलिंग्स प्रत्येकाला माहिती आहेत. प्रत्येकासोबत ही अशी घटना घडलेली आहे, असा एक्सपिरियन्स आलेला आहे प्रत्येकाला. विच द डिस्कवरी अराउजेस, आणि असे अनुभव, डिस्कवरीचा मिनिंग इथं एक्सपिरियन्स असा आहे. अराउजेस म्हणजे येतात, असे अनुभव सगळ्यांनाच येतात. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक ए फूल ॲट द बेस्ट अँड लाईक ए न्यू ॲट द वर्स्ट. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमच्याकडे पैसे नाहीत, लक्षात येतं तुमच्या की मी आज पैसे घरी विसरलोय, यू आर अनॉइड, त्यावेळेस तुम्ही अनॉइड होता, गोंधळून जाता. बिकॉज, कारण, यू लुक लाईक ए फूल ॲट द बेस्ट, आणि त्याच्यामुळं तुम्ही घाबरल्यामुळं किंवा गोंधळल्यामुळं तुम्ही एखाद्या मूर्खासारखे तुम्ही सगळ्यांमध्ये दिसता. अँड लाईक ए न्यू ॲट द वर्स्ट. न्यू मीन्स ए डिसऑनेस्ट पर्सन, म्हणजे एक डिसऑनेस्ट की ज्याला आदर नाही, अशी अनादरयुक्त व्यक्ती आपण आहोत, असं अशी एक फिलिंग आपल्या मनामध्ये येते. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, तुम्हाला आश्चर्य वाटत नाही की ज्यावेळेस कंडक्टर तुमच्या जवळ येतो, तुमच्या डोळ्यात डोळे घालतो, तोही अगदी शांतपणे तो तुम्हाला म्हणतो, येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. मला माहित आहे तुझी ही जुनी ट्रिक, जुनी ही जी हातचलाकी आहे किंवा तुझी जुनी जी काही ही सवय आहे किंवा ही जी ट्रिक आहे ती मला माहिती आहे. नाव देन ऑफ यू गेट, म्हणजे कोणती ट्रिक असं त्यांना म्हणायचंय कंडक्टरला की बसमध्ये बसणं आणि कंडक्टर पैसे मागायला आल्यानंतर पाकिट घरी विसरले असं सांगणं. ही जी जुनी ओल्ड ट्रिक जी आहे, स्टेल म्हणजे जुनी, शिवी, खाली उतर, असं त्याने म्हणल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण तुमच्या जवळ पैसे नसतात. त्यावेळेस असं होणं साहजिक आहे. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो, आणि जरी देखील एखादा कंडक्टर चांगला असला, चांगल्या मनाचा असला, मोठ्या मनाचा असला, अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि असं न म्हणता त्याने तुम्हाला सहजासहजी तुम्हाला जाऊ दिलं, तुम्ही एसटी बसमधून खाली उतरला, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक, तरी देखील तुम्हाला काय करावं लागतं, नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक, तुम्हाला कसंही करून तुम्हाला माघारी तुम्हाला जावंच लागतं, ते गरज असते, कारण तुम्हाला माघारी जावं लागतं. अँड द इनकन्व्हिनियन्स, आणि तुमची बरीच गैरसोय होते. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, आणि याच्यामुळे काय होतं तर तुमची जी काही ट्रेन होते ते मिस होते, किंवा युअर एंगेजमेंट, तुमची एंगेजमेंट म्हणजे एंगेजमेंट मीन्स इम्पॉर्टंट मीटिंग ऑर इम्पॉर्टंट वर्क, त्याला इथं एंगेजमेंट म्हणलेलं आहे. तर तुमचं जी काही इम्पॉर्टंट मीटिंग असते किंवा इम्पॉर्टंट वर्क असतं ते काय होतं, मिस होतं, सुटून जातं. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स, आणि मग मी बसमध्ये चढलो आणि असं कळालं की माझ्या पॉकेटमध्ये पैसे नव्हते, तरी देखील मी माझं जे पॉकेट आहे, माझे खिसे होते ते मी सर्च करत होतो इन व्हेन. परंतु हा जो शोध होता, कशाचा शोध होता, नाण्यांचा, पैशांचा, तो इन व्हेनचा मिनिंग आहे, या फ्रेजचा मिनिंग आहे व्यर्थ. तर तो व्यर्थ होता, त्याचा काही उपयोग नव्हता, कारण माहिती होतं की पैसे खिशात नाहीत.
हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन वेन. आणि तो एक व्यर्थ प्रयत्न मी करत होतो फॉर स्ट्रे कॉपर्स. स्ट्रे कॉपर्स म्हणजे खिशामध्ये इकडे तिकडे पडलेली जी काही नाणी असलेली नाणी ती मी बघत होतो, काहीतरी बाबा किमान ह्या तिकटापुरते पैसे काहीतरी मिळतील म्हणून. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आणि त्यावेळेस मला अक्षरशः, अटरली म्हणजे अक्षरशः मला समजलं की आय वॉज पेनीलेस. आय हॅड नो एनी मनी. माझ्याकडे कसलेही पैसे नव्हते. पेनी, मगाशी कॉपर शब्द गेला. कॉपर्स हा वर्ड जो आहे त्याचा मिनिंग आहे कॉइन्स. आणि आता जो वर्ड आलेला आहे पेनीलेस, त्यातला जो पेनी जो वर्ड आहे तसं पेनी हे पण एक कॉइन आहे, कॉइनला नाव आहे. तर पेनी म्हणजे आपल्या इंडियाचा जो 1 रुपया असतो त्या 1 रुपयामध्ये 15 सेंट किंवा 15 पेनी अशी त्याची इतकी त्याची किंमत असते. म्हणजे 15 सेंट म्हणजे 1 रुपया, 15 पेनी म्हणजे 1 रुपया. तर त्यातला जो एक पेनी आहे, पेनीलेस म्हणजे एक पेनी देखील नव्हती माझ्याकडं. माझ्या खिशात मी सर्च केल्यानंतर मला सापडली नाही. आय टोल्ड द कंडक्टर विथ द ऑनेस्ट मी माझ्या चेहऱ्यावर तो प्रामाणिकपणा आणून मी त्या कंडक्टरला म्हणालो दॅट आय कुडंट पे द फेअर, की मी तुमचं फेअर, तुमचं भाडं जे आहे ते मी नाही देऊ शकत. अँड आय मस्ट गो बॅक फॉर मनी. मला आता माघारी जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ. तो म्हणाला कंडक्टर की तुला खाली उतरायची गरज नाही. दॅट्स ऑल राईट. ठीक आहे, असू दे, सेड ही. तो म्हणाला. ऑल राईट सेड आय. मी देखील म्हणालो ठीक आहे. बट आय हॅवंट ए कॉपर ऑन मी. परंतु मी पुढं म्हणालो की माझ्याकडे पैसे नाहीत, कॉपर नाहीत. त्याने मला विचारलं की तुला कुठं जायचं. कंडक्टरने मला विचारलं. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स with the air of man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि त्याच्यानंतर त्याने, मी बघितलं त्याच्या हातामध्ये तिकीट्सचं बंडल होतं, ते त्याच्या हातामध्ये होतं. आणि अगदी तो मला बँक टू द बँक, फ्रॉम द बँक टू हाँगकाँग, बँक अँड हाँगकाँग, दीज आर द नेम्स ऑफ द सिटीज. आणि ही सिटीची नावं आहेत. आणि त्या सिटी दरम्यानचं तो मला तिकीट देऊ लागला होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. ते बघून मी त्याला म्हणालो की तुम्ही खूप दयाळू आहात. अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. मी त्यांना सांगितलं की मला कुठं जायचं आहे ते. अँड ॲज ही गिव्ह मी द तिकीट आय सेड. त्यांनी मला तिकीट दिलं आणि मी म्हणालो त्यांना की बट वेअर शॅल आय सेंड द फेअर. ते जे पैसे आहेत, फेअर म्हणजे त्या भाड्याचे जे पैसे आहेत, बसच्या भाड्याचे पैसे, तिकिटाचे पैसे जे आहेत ते मी तुम्हाला कुठं देऊ. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट. तो कंडक्टर म्हणाला की तुम्ही मला कधीतरी
ही टर्न टू गो, आणि तो निघून गेला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन ए शिलिंग. आणि लकीली, सुदैवानं, माझी बोटं त्या पॉकेटमध्ये फिरत होती ते पैसे बघायला, पैसे हुडकायला, आणि त्याच वेळेस माझ्या पॉकेटमध्ये शिलिंग मला मिळाले. शिलिंग इज ऑल्सो ए नेम ऑफ कॉइन. शिलिंग मीन्स, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पेनी जो शब्द मगाशी येऊन गेला, ते जे शिलिंग आहे, ते शिलिंग, ते नाणं, तो कॉइन, ए शिलिंग मीन्स 1, ते नाणं मला मिळालं. अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड मीन्स सेटल्ड. आणि त्या तिकिटापुरते पैसे होते, ते शिलिंग म्हणजे तेवढे तिकिटापुरते ते पैसे होते. तो शिलिंग मी त्या कंडक्टरला दिला, ते तिकिटाचे पैसे मी दिले. आणि but that fact did not lessen the glow of pleasure which so good natured an action had given me. परंतु ते पैसे देण्याचा जो आनंद मला झाला होता, त्या तसंच घडलं होतं. प्रत्येकाला वाटतं की त्यावेळेस कंडक्टरांनी माझ्यासोबत असं वागावं. अगदी तसंच ते वागले होते. त्याच्यामुळे तो आनंद त्या पैशापेक्षाही जास्त होता. ए फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेवीली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ ए बस. बसमध्ये एके दिवशी मी डबल डेकर बसमध्ये अगदी वर टॉपला मी बसलेलो असताना काही दिवसानंतर मी तिथं डबल डेकर बसमध्ये वरच्या डेकमध्ये मी वाचत हेवीली ट्रॅम्पल्ड केला गेला, चेंगरला गेला, अगदी जोरात चेंगरला गेला. त्याच्यावर भरपूर वजन पडलं. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी. अँगरमध्ये, रागामध्ये, आणि ॲगनी म्हणजे त्रास होत होता मला. तो अंगठा माझा खूप ऑलरेडीच दुखत होता. त्याच्यावर परत पाय दिला गेला, आणि त्याच्यामुळं त्या त्रासामध्ये, त्या रागामध्ये मी वर बघितलं. अँड आय सॉ माय फ्रेंड ऑफ ए चिअरफुल काउंटेनन्स. आणि त्याच वेळेस मला कोण दिसलं? मी बघितलं तर तोच मित्र, अगदी चिअरफुल म्हणजे त्याचा चेहरा मला दिसला. सॉरी सर, ही सेड. तो मला म्हणाला की सॉरी सर, आय नो दीज आर हेवी बोट्स. तो कंडक्टर पुढे म्हणाला की मला माहिती आहे माझे बूट्स खूप हेवी आहेत. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. आणि मी ते का घातलेले आहेत, एवढे हेवी बूट मी का घातलेले आहेत, कारण यापूर्वीही माझा पाय बऱ्याच वेळा ट्रॉड म्हणजे चिरडला गेलेला आहे, आणि म्हणून मी ते घातलेले आहेत, ते हेवी बूट घातलेले आहेत, कारण आता माझा पाय चिरडला जाऊ नये म्हणून. अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. परंतु आता काय व्हायला लागले की हे जड असावा,
ही हॅड हर्ट मी. रायटर पुढे सांगतात की त्यांनी मला त्याच्या बोटांनी त्रास दिला होता, त्यांनी मला त्रास झाला होता. बट ही वॉज सो नाईस. बट हिज नाईस बिहेवियर, बिकॉज ऑफ हिज गुड बिहेवियर, बिकॉज ऑफ हिज गुड मॅनर्स अबाउट इट, दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला कसलाही त्रास नाही झाला. हे कशामुळं? तर त्या समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या वागण्यामुळे. तो त्रास त्या लेखकाच्या, रायटरच्या पायाचा त्रास ऑटोमॅटिक कमी झाला तसं वागण्यामुळे. त्यांना तो त्रास काय वाटला नाही. जर हा कंडक्टर जर नीट वागला नसता, जर अजूनच जास्त त्रास यांना झाला असता. After this, I began to observe him whenever I boarded his bus. आणि जेव्हा याच्यानंतर ज्या वेळेस मी त्या बसमध्ये बसलो, त्यावेळेस मी एक गोष्ट ऑब्झर्व करत गेलो. अँड फाउंड ए क्युरियस प्लेजर इन दिस कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्याचा सतत नेहमी असलेला त्यांचा जो एक प्लेजर आहे, जो आनंद आहे, तो आनंद त्यांचा तो गुड नेचरनी नेहमी बघत मला तो दिसत गेला. ही सीम्ड टू हॅव अन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. एक इनएक्झॉस्टिबल मीन्स अनलिमिटेड एक फंड ऑफ पेशन्स, जो संयमाचा एक फंड, एक भरपूर असा संयम त्यांना मिळालेला होता. अँड ए गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि त्यांचे जे पॅसेंजर्स आहेत ते पॅसेंजर्सना अगदी आरामदायी वाटावं त्या बसमध्ये बसल्यानंतर, आणि त्यांना ते आरामदायी तो प्रवास वाटावा याच्यासाठी त्या व्यक्तीला, त्या लोकांना अगदी आरामदायी त्यांचा प्रवास वाटावा असं ते वातावरण निर्मित करण्यासाठी त्याला मिळालेलं हे जे गॉड गिफ्ट होतं ते मी बघितलं. आय नोटिस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देर वॉज रूम इनसाइड. आणि त्यावेळेस मी एक गोष्ट नोटीस केली की रेनिंगमध्ये पाऊस पडत असताना एक गोष्ट मी नोटीस केली होती, दॅट ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप. की तो खालून वर जायचा आणि तिथल्या लोकांना तो सांगायचा की दॅट देअर वॉज रूम इनसाइड, की खाली जागा आहे, तुम्ही खाली बसा. खाली जर जागा असेल तर तो वर जाऊन वरच्या लोकांना सांगायचा पाऊस पडत असताना की वर पाऊस जास्त पडतोय, वर पाऊस पडतोय, तुम्ही भिजचाल म्हणून तुम्ही खाली जाऊन बसा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. त्यांचा जो स्वभाव होता तो त्या बसमध्ये जे काही ओल्ड पीपल असायचे त्या लोकांसोबत त्यांचं जे कन्सिडर हा व्यक्ती सॉलिसिटस म्हणजे अगदी काळजी घेणारे जसे वडील असतात त्या मुलांचे, तशा त्या काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा तो त्या मुलांची काळजी घ्यायचा आणि ओल्ड पीपल लोकांशी तो त्यांच्या मुलाप्रमाणे तो वागायचा. ही हॅड एव्हिडंटली ए पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि जे काही यंग पीपल यायचे त्या बसमध्ये, त्या यंग पीपल विषयी त्याच्या मनामध्ये इव्हिडंटली म्हणजे अगदी क्लिअरली, स्पष्टपणे एक पेक्युलरली वॉर्म प्लेस त्याच्या मनामध्ये होती. एक विशेष, पेक्युलरली मीन्स विशेष अशी एक वॉर्म प्लेस, एक
इंडल्ज्ड म्हणजे तो आनंदित करायचा कशाने, मेरी जेस्ट विथ देम, त्यांच्यासोबत. मेरी म्हणजे आनंदी, जेस्ट म्हणजे चेष्टा करून तो त्यांना आनंदी ठेवायचा. इफ ही हॅड ए ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड, आणि जर कधी त्याच्या बसमध्ये एखादा आंधळा व्यक्ती जर चढला, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पॅवमेंट. पॅवमेंट म्हणजे रस्ता किंवा ज्याच्यावरून लोक चालतात, फुटपाथवरून, त्या रस्त्यावर तो त्या लोकांना सुरक्षितपणे खाली उतरवायचा. ही वुड कॉल टू बिल, बिल हे त्या ड्रायव्हरचं नाव आहे, तुझ्या बसमध्ये जायचं आहे त्या बसमधल्या त्या ड्रायव्हरचं नाव आहे. ही वुड कॉल टू बिल, किंवा तो काय करायचा, तो त्या बिलला हाक मारायचा. इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड, किंवा जर एखादी आंधळी व्यक्ती असेल तर तो बिलला सांगायचा, म्हणायचा की जोपर्यंत तो अक्रॉस द रोड, जोपर्यंत त्या रोडच्या पलीकडे नेऊन त्या व्यक्तीला सोडत नाही, ऑर राऊंड द कॉर्नर, किंवा कॉर्नरपर्यंत नेऊन सोडत नाही, सोडून माघारी येत नाही, ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे, किंवा रस्त्यावर तो सोडून जोपर्यंत तो यायचा नाही तोपर्यंत तो त्याला वेट करायला लावायचा, बिलला थांबायला लावायचा. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated means spread or produced, पसरवणे. I found that he spreaded such an atmosphere of good temper, good temperament and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात सांगायचं झालं तर मला काय त्याच्यामध्ये मी त्याच्यात काय बघितलं होतं, तर तो काय करत होता, तर तो एक असं ॲटमॉस्फिअर पसरवत होता सगळीकडं, गुड टेम्परामेंट, एक चांगलं असं वातावरण पसरवत होता, एक दयाळू एक वातावरण पसरत होता, चांगलं वातावरण पसरत होता, की ज्याच्यामुळं दॅट ए जर्नी, जो प्रवास होता त्याच्यासोबत इतर लोकांचा बसमधून, वॉज अ लेसन, तो एक लेसन होता, तो सर्वांसाठी एक लेसन असायचा. कसला लेसन असायचा, तर इन नॅचरल कर्टसी, जी नैसर्गिक पद्धतीनं असलेली जी कर्टसी आहे आणि जी गुड मॅनर्स आहेत, जे चांगले शिष्टाचार आहेत, चांगल्या सवयी कशा बाळगायच्या, कसं इतरांशी कसं चांगल्या पद्धतीनं वागायचं, चांगलं वातावरण कसं निर्माण करायचं, ते वातावरण निर्माण करण्यासाठी, चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी, आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी आपण स्वतः आधी आनंदी असलं पाहिजे. तो त्या गोष्टीचं एक जिवंत उदाहरण सर्व लोकांसमोर होतं. तो एक सगळ्यांसाठी एक उदाहरण होता, तो सगळ्यांसाठी एक धडा रोज असायचा. ठीक आहे मित्रांनो, राहिलेला भाग नंतर घेऊया. आय होप यू अंडरस्टूड दी पॅसेजेस. ओके, राहिलेला भाग नंतर घेऊया.